हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी कच्च्या आंब्याची चटणी बनवणार आहे। चला आता सुरुवात करूया। तर हे कच्चे आंबे आहेत, ते तर मी 2 ते 3 आंबे घेतलेले आहेत। तर ह्या कच्च्या आंब्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत। अशी सर्व आंब्यांची साले काढून घ्यायची आहेत। हे पहा, आंब्याची आता पूर्ण साले आपण काढलेली आहेत। आंब्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू तर त्यामध्ये पुदिना, ओलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर। चटणी बनवण्यासाठी ओला नारळ किंवा सुका नारळ वापरला तरीही चालेल। बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी, हिरव्या मिरच्या 3 ते 4, त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने, तर या चटणीमध्ये पुदिना हा वापरायचाच आहे। पुदिन्यामुळे टेस्ट खूप छान लागते। आंबे थोडे जास्तीचे आंबट असतात, म्हणून त्यामध्ये आपण थोडी साखर वापरायची आहे किंवा गूळ वापरला तरीही चालेल। ओल्या नारळाचे तुकडे अर्धी वाटी घालायचे आहेत। जिरे अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा। त्यानंतर सर्व हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, चटणी आता तयार आहे। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता ह्या चटणीला आपण तडका द्यायचा आहे। तडक्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेले आहे। मोहरी, त्यानंतर जिरे, कढीपत्ता आणि हिंग वापरायचा आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपली चटणी तयार झालेली आहे। तर ह्या चटणीची टेस्ट आंबट गोड तिखट अशी खूप छान लागते। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील। थँक्यू।